तर केंद्राप्रमाणे गुरुचरित्राचं पारायणाची मांडणी कशी करायची आहे ते मी आज तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा, व्हिडिओ स्किप नका करू. स्किप केला तर तुमच्याकडून पॉईंट्स मिस होतील, मग त्याचा काही उपयोग नाही आहे, काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे जर पाहायचंच असेल, जर तुम्हाला माहिती हवीच असेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता चला सुरू करूया. मी दाखवते काय कशी मांडणी करायची आहे. ते बघा, मी मांडणी केलेली आहे. गुरुचरित्राचं पारायण मी आजपासूनच सुरुवात केलेली आहे. तर मी म्हणजे मांडणी करताना काही व्हिडिओ बनवलेला नव्हता, पण डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं आता सांगणार आहे. तर मांडणी आपल्याला हलवायची नसते, त्यामुळे मी कोणतंच वस्तू काहीच हलवणार नाही आहे, पण तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण ज्या ठिकाणी मांडणी करणार आहोत ते ठिकाण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर इथे मी स्वच्छ पुसून घेतलेलं होतं पहिलं, आणि त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये हळद मिक्स केलेली होती आणि ते पाणी शिंपडून परत एकदा पुसून घेतलं. असं तुम्ही करू शकता. तर असं पहिलं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला ते ठिकाण, आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे मांडणीची. तर पुसून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला विषय येतो रांगोळीचा. तर रांगोळी सगळ्यात पहिलं आपल्याला काढून घ्यायची आहे. रांगोळीमध्ये मी काढलेलं आहे स्वस्तिक, आपले जे शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक, त्रिशूल काढलेला आहे, श्री काढलेला आहे, ओम काढलेला आहे, त्रिशूल काढलेला आहे. तर ही शुभचिन्ह मी काढलेली आहेत, आणि त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत रांगोळीवर. त्याच्यानंतर आपल्याला पाट ठेवायचा आहे, किंवा चौरंग किंवा पाट जे काही तुमच्याकडे असेल ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता मांडणी कशी करायची ते घेऊया आपण. तर सगळ्यात पहिले ते मी बघा कलश मांडलेला आहे, ते दिसत असेल तुम्हाला कलश. तर आपल्याला कलश असाच ठेवायचा नाही आहे, तांदळाची किंवा गव्हाच्या राशीवर आपल्याला ठेवायचं आहे. आपण जे मार्गशीर्षचे गुरुवार करतो ते पण आपण कलश तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर ठेवतो. तर इथे बघा तांदळाची रास मी ठेवलेली आहे, आणि तांदूळ असेच पांढरे ठेवायचे नाहीत, त्यामुळे मग त्यावर मी हळद कुंकू वाहिलेलं आहे, आणि त्या राशीवर हा कलश मांडलेला आहे. तर आता कलशवर आपल्याला तांब्या जो ठेवतो आपण, त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, किंवा मग 5 बोटं हळदीची, 5 बोटं कुंकवाची अशी काढून घ्यायची आहेत. आणि कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे, आणि हळद कुंकू आणि एक फूल टाकायचं, फूल असेल तर फूल टाकायचं आहे तांब्यामध्ये. आणि त्यावर ही जी खाऊची पानं दिसत आहे तुम्हाला, ती तुम्ही टाकू शकता. आपण त्याला खाऊची पानं म्हणतो, किंवा नागवेलीची पानं आपण म्हणतो. तर ती ठेवायची आहेत. 5 किंवा 7 या संख्येमध्ये ठेवू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला खाऊची पानं भेटली नाही, जर तुमच्याकडे आंब्याचे ढाळे अवेलेबल असतील तर ते तर खूपच छान आहे, तर ते पण तुम्ही ह्याच्यावर लावू शकता. आणि त्याच्यावर आपल्याला हा असा नारळ ठेवायचा आहे. आणि हे झालं आपलं कलश मांडणीचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो पण कलश आपण मांडणार आहोत तो कलश आपल्याला 7 दिवस हलवायचा नाही. 7 दिवसाचं पारायण आहे, तर 7 दिवस हा कलश आपल्याला बिलकुलही हलवायचा नाही आहे. त्यातलं ते पानं सुकली तरी चालतील, पण तो पानं पण हलवायची नाही आहेत. कलशामधलं पाणी कमी होतंच, आता उन्हाळा आहे तरी पण चालेल, पण कलश आपल्याला हा हलवायचा नाही आहे. झाली ही कलशाचा मांडणीचा. आता नेक्स्ट आपण येऊया, इथे हे स्वामींची मूर्ती आणि दत्त महाराजांची, दत्तगुरूंची मूर्ती इथे मी ठेवलेली आहे. असं नाही आहे की फोटो आहे तुमच्याकडे पण मूर्तीच लागते, असं काही नाही आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोही ठेवू शकता स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा, जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे मूर्ती, फोटो काही, ते तुम्ही ठेवायचं. असं नाही आहे की मी मूर्त्या ठेवल्या तर तुम्ही मूर्त्याच ठेवायच्या. आणि स्वामींची आणि दत्त महाराजांची मूर्ती ठेवली आहे तर तुम्ही पण तेच ठेवायचं, असं काही नाही आहे. जे तुमच्याकडे आहे अवेलेबल ते तुम्ही ठेवायचं आहे. आणि दत्तगुरूंची मूर्ती केंद्राप्रमाणे शक्यतो उभी नसावी, कोणत्याही मूर्त्या उभ्या नसाव्या. पण ही गोष्ट मला आधी माहिती नव्हती, त्यामुळे मग माझ्याकडे होती तर तीच मूर्ती मी ठेवलेली आहे. देव मान्य करून घेणारच आहे, देवाला माहितीच आहे. तर हे झालं मूर्तीचा विषय. मूर्ती असेल तर मूर्ती, फ्रेम असेल तर फ्रेम, फोटो असेल तर फोटो, असं काहीही ठेवू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग आपल्याला इथे मी बघा हे छोटासा गडू ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे मी. तर 7 दिवस आपल्याला हेच पाणी ठेवायचं आहे, बिलकुल कोणतीही गोष्ट आपल्याला यामधली हलवायची नाही आहे. त्यानंतर इथे पादुका माझ्याकडे स्वामींच्या आहेत, वटवृक्ष पादुका या. तर त्या पादुका मी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर नैवेद्य इथे ठेवलेला आहे मी. हा साखरेचा नैवेद्य इथे ठेवलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हा केळ्यांचा नैवेद्य पण 3 केळी मी ठेवलेले आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्याकडे असेल 5 असतील, 7
असतील 11 असतील तर तेवढे पण तुम्ही ठेवू शकता। इथे मी 3 केळी ठेवलेले आहेत। आणि सगळ्यात पहिलं कोणतीही मांडणी करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यामुळे इथे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। आणि हा दिवा आपल्याला 7 दिवस अखंड ठेवायचा आहे, तो विझून द्यायचा नाही। आणि चुकून माकून आपल्याकडून दिवा विझला गेलाच, त्याच्यातली काजळे काढताना वगैरे तर मनात काही किंतु परंतु कोणता प्रश्न आणायचा नाही आहे। विझला तरी काही हरकत नाही आहे, आपण दुसरा परत दिवाला लावायचा आहे। पण शक्यतो ट्राय करा की 7 दिवस विझणार नाही हा दिवा। तर अशी ही मांडणी मी करून घेतलेली आहे। तर पहिल्या दिवशी आपल्याला ही मांडणी करून मग आपले जी आपण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे त्याची पण पूजा करायची आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हा जो ग्रंथ आहे याच्यावर मी ग्रंथ हा ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे विष्णू सहस्त्रनाम आहे। हे मी पुढे सांगते तुम्हाला। पहिलं ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे। तर पूजा आपल्याला काय हळद कुंकू अक्षता आणि एक फूल असं व्हायचं आहे आणि नेहमी असा झाकून ठेवायचा आहे। आपल्याला हा ग्रंथ मी ओपन करून दाखवते तुम्हाला, पण नेहमी असा झाकून ठेवायचा आहे। की अशा माझ्याकडे एक नवीन असा कोरा ब्लाऊज पीस आहे हा, तर त्या ब्लाऊज पीसमध्ये मी हा ग्रंथ झाकून ठेवलेला आहे। तर आता हे बघा, हा असा जेव्हा आपण वाचू हा ग्रंथ बिलकुल आपल्याला हलवायचा नाही आहे। 7 दिवस असाच आपल्याला ह्या मांडणीसमोर हा ग्रंथ ठेवायचा आहे। आणि आता हे बघा, हा असा झाकून ठेवायचा एका ब्लाऊज पीसमध्ये। तर हे बघा, हा ग्रंथ आहे, तर असा हा आपल्याला नेहमी झाकून ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे ग्रंथ हा आपल्याला ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे ही मांडणी आपली पूर्ण कंप्लीट होते। तर आणि नेहमी जेव्हा पण तुमचं हे काय म्हणतात, आपले जे ठरवलेले अध्याय आहेत ते वाचून झाले की रात्री किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम हे पुस्तक आहे याचं वाचन केल्याशिवाय आपल्याला आपली ही जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं हे स्तोत्र पूर्ण वाचून घ्यायचं आहे। तर अशी ही सेवा करायची आहे। आणि हां, अजून एक जी आपण नित्यसेवा करतो 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि रोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृतचे, ती आपली नित्यसेवा चालूच ठेवायची आहे। त्याच्याचबरोबर ही पण सेवा करायची आहे। ती सेवा आपल्याला बंद नाही करायची, जे अध्याय तुमचे चालू आहेत त्याच अध्याय तुम्हाला चालू ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे हे गुरुचरित्राची मांडणी तुम्ही करायची आहे। केंद्राप्रमाणे ही मांडणी केलेली आहे मी। यातली कोणतीच गोष्ट मांडणीमधली जी पण मी काय ठेवलेलं आहे ते कोणतीच गोष्ट आपल्याला पूर्ण 7 दिवस हलवायचं नाही, तसंच्या तसं आपल्याला ठेवायचं आहे। फक्त फुलं तुम्हाला बदलायची आहेत। आणि हो, अजून एक गोष्ट, रोज आपल्याला रोजच्या रोज फुलं आपल्याला बदलायची आहेत। मूर्तीजवळची, पादुकांजवळची, जिथे कुठे तुम्ही फूल ठेवलेलं आहे, आपल्याला कलशावर पण फूल ठेवायचं आहे, तर ही फुलं आपल्याला रोजच्या रोज 7 दिवस बदलायची आहेत। आणि पुढे मग उद्यापन कसं काय करायचं ते तर मी पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेलच। तर आत्तापुरता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल। त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। आणि गुरुचरित्र पारायण करत असताना नियम आणि अटी पण आहेत गुरुचरित्र पारायण करत असतानाच्या। तर त्या जर नियम अटी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, मी त्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवेन।